नमस्कार. बाजारातून आपण हिरव्या मिरच्या जेव्हा आणतो ना, तेव्हा त्याच्यामध्ये ना थोड्या लाल मिरच्यासुद्धा मिळतात आपल्याला. तर त्याच मिरच्या मी सुकवून घेतल्या, तर एवढ्या माझ्याकडे जमा झाल्या होत्या. तर त्याचंच मी एक रेसिपी तयार करणार आहे. तर त्याच्यासाठी मिरच्या आपण गरम पाण्यात घालायच्या, आधी धुवून घ्यायच्या, देठं काढून घ्यायचे, गरम पाण्यात घालायच्या. मिरचीला उकळी आली की मग मूठभर लसूण त्याच्यामध्ये घालायचा आणि शिजवून घ्यायचं. मिरची अगदी मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घालायची आणि गरज वाटली तर थोडंसं पाणीसुद्धा याच्यामध्ये घालू शकता. आणि अगदी बारीक पेस्ट आपल्याला याची तयार करायची आहे, जशी तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय तशीच. आता याच्यामध्ये आपल्याला तेल थोडं जास्त लागणार आहे, तर इथं भरपूर तेल असं घातलं आहे कढईमध्ये आणि 1 मोठा चमचा जिरं घातलं आहे आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घातल्या आहे. त्याच्यानंतर त्याच्यात आपण जे वाटण तयार करून घेतलं ना मिरचीचं, ते घालायचं आणि पूर्ण पाणी याचं आटेपर्यंत आपल्याला आता हे मंद गॅसवर शिजवून घ्यायचं आहे. गॅस मोठा ठेवायचा नाही. मंद गॅसवर शिजवलं की मिरचीचा कच्चेपणासुद्धा जातो आणि लसणाचाही कच्चेपणा जातो. त्याच्यानंतर मीठसुद्धा थोडंसं अधिक प्रमाणातच याच्यामध्ये घालायचं आहे, म्हणजे नेहमीपेक्षा थोडंसं जास्त मीठ घालायचं आणि पूर्ण तेल मिरचीमध्ये जिरून जाईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. आता पूर्णपणे गार करून घ्यायचं आणि असं स्टीलच्या डब्यात किंवा काचेच्या बरणीत भरून ही चटणी तुम्ही नाही का 2 ते 3 महिने फ्रीजमध्ये ठेवून वापरू शकता. तर तुम्हाला आजची चिल्ली गार्लिक चटणी आवडली असेल तर मालाच किचनला लाईक, शेअर आणि फॉलो देखील करायला विसरू नका. आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की सांगा आणि आवडलेली रेसिपी इतरांनाही शेअर करा. धन्यवाद.